नमस्कार, मी वृषाली पाटील 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी, आनंद दिघेंच्या मृत्यूवरून शिंदेंच्या शिवसेनेकडून सवाल उपस्थित करण्यात आलाय। दिघेंना मारलं गेलं आणि हार्ट अटॅकचं कारण देण्यात आलं असं संजय शिरसाट म्हणाले। तर 23 वर्ष गप्प कसे राहिले, पुरावे द्या असं आव्हान दिघेंचे पुतणे केदार दिघेंनी दिले। पाहूया। आनंद दिघेला मारलं गेलं हे अख्खा ठाणा जिल्हा जाणतोय। दुपारी होणारा डिस्चार्ज त्या आनंद दिघे साहेबांचा अचानक मारतात, बोलता चालता मारतात ताबडतोब, आणि त्याला अटॅक दाखवला जातोय। शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाटांनी आनंद दिघेंना मारलंच गेलं असा दावा करून पुन्हा खळबळ उडवून दिली। सध्या धर्मवीर 2 सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला असून दिघेंना मारण्यातच आलं असं शिरसाटांनी म्हटल्यानं दोन्ही शिवसेनेत चकमक सुरू झाली। काय हे वस्तुस्थिती, आता यांना काय माहिती, तसा सीन तो आहेच, मुळात आहे। आनंद दिघेला मारलं गेलं हे अख्खा ठाणा जिल्हा जाणतोय। दुपारी होणारा डिस्चार्ज त्या आनंद दिघे साहेबांचा अचानक मारतात, बोलता चालता मारतात ताबडतोब, आणि त्याला अटॅक दाखवला जातोय। या सगळ्या गोष्टी काही कालांतराने म्हणजे लोकांच्या लक्षात येतात, कालांतराने पुढे येतील। अहो, ते आग लागली होती त्या हॉस्पिटलला, लोक मेले असते सगळे, हजारो पेशंट होते त्या दवाखान्यात, सिलेंडर घेऊन लोक जाळ्याच्या मार्गावर होते। त्या सगळ्याला वाचवण्याचं काम तिथलच्या सर्व शिवसैनिकांनी केलं। त्या सर्व शिवसैनिकांमध्ये एकनाथ शिंदे हे अग्रस्थानी होते, एवढाच त्याचा अर्थ आहे। जे तुम्ही म्हणता की तुमचे देव होते, दैवत होते, त्यांच्यावरती हा जेव्हा घाला घालत जात होता त्याला तुम्ही काय करत होतात का, म्हणून तुम्ही सदैव सगळी पदं उपभोगलीत कशासाठी, म्हणून तुम्ही जर का अशा पद्धतीचा जर का साहेबांवरती जर का ह्या पद्धतीचा घात झाला साहेबांचा, तर का म्हणून तुम्ही चुप्प बसलात, आणि आज का 23 वर्षानंतर हा प्रश्न तुम्ही निर्माण करताय? याचा अर्थ असा की ह्या षडयंत्रामध्ये तुम्ही देखील होतात का, आणि जर का तुमच्याकडे पुरावे असतील तर मी आज थेटपणे तुम्हाला सांगतो आणि या महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो की केदार दिघे साहेबांचा पुतण्या म्हणून साहेबांना जो काही मी आज्ञा दिलेला आहे त्या अनुषंगाने मी कोर्टात जायला तयार आहे। या महाराष्ट्राच्या जनतेला साक्षी ठेवून सांगतो। 2022 मध्ये धर्मवीर सिनेमा आला, त्यावेळीही असेच आरोप प्रत्यारोप सुरू झाले होते। मात्र एका कार्यक्रमात एकनाथ शिंदेंनी 2 मे 2022 रोजी दिघेंच्या मृत्यूवरून भाष्य केलेलं आहे, ज्यात शिंदे म्हणत आहेत की आनंद दिघेंना हृदयविकाराचा झटका आला, ऍक्सिडेंट झाला होता पायाला, परंतु निदान जे केलेलं आहे ते हृदयविकाराच्या झटक्यानंच त्यांना मृत्यू झाला असं आहे। आनंद दिघेंच्या मृत्यूवरून शंका किंवा आरोप करणारे शिरसाट पहिलेच नाही। याआधी नारायण राणेंचे पुत्र निलेश राणेंनीही दिघेंसोबत काय झालं हे सांगावं लागेल असं म्हटलंय। मात्र त्यावर स्वतः नारायण राणेंनी दिघेंच्या मृत्यूमागे घातपात नव्हता, निलेश राणेंना मी नीट माहिती देईन असं सांगून पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला। आम्ही आजपर्यंत एक मर्यादा पाळली, राणे साहेबांनी पाळली। आम्ही कधी बाळासाहेबांबद्दल काय बोललो नाही। बाळासाहेबांनी काय काय केलं त्याबद्दल कधी बोललो नाही, कारण आम्हाला म्हणजे मर्यादा माहित होती। आणि आमचे साहेब राणे साहेब हे बाळासाहेबांवर एवढं प्रेम ठेवतात आजही की त्यांना ते कधी सांगता आलं नाही। जाहीर कार्यक्रमामध्ये कोण अपमान करत असेल तर बाळासाहेबांची खरी परिस्थिती मला सांगावी लागेल जगाला। आनंद दिघेंचं खरं काय झालं, कट कसा रचला गेला, आणि नंतर त्यांचं मरण हे हॉस्पिटलमध्ये कसं दाखवण्यात आलं। अपघातानंतर आनंद दिघेंना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला हे धर्मवीर सिनेमात दाखवण्यात आलं। सिनेमात आधी राज ठाकरे दिघेंच्या भेटीला पोहोचतात। दिघेंची भेट घेऊन निघत असताना दिघेंची विचारपूस करण्यासाठी नारायण राणे पोहोचतात। थोड्याच वेळात दिघे आपल्या हॉस्पिटल बाहेर जमलेल्या समर्थकांना खिडकीतून हात दाखवतात। नंतर दिघेंच्या हृदयाचे ठोके वाढतात आणि त्यांचा मृत्यू होतो। मृत्यूची बातमी समजल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा रुग्णालयात येतात। दिघेंच्या मृत्यूची बातमी पसरताच दिघेंचे समर्थक आक्रमक होतात आणि हॉस्पिटलला आग लावली जाते। मला आठवतंय तो इन्स्पेक्टर होता, त्याला मी सांगितलं हा उद्रेकातून झालेला आहे, हॉस्पिटल बेचिराग करून टाकलं, हा उद्रेक आहे। मी तिकडे नसतो तर त्या सिलेंडर स्फोट मध्ये जवळपास 100-200 माणसं मरून संपली असती। जितेंद्र आव्हाड तिकडे होते तेव्हा सुरुवातीला। आणि आता धर्मवीर 2 सिनेमातील एक सीन वरूनही टीका सुरू झाली आहे। फॅक्ट मध्ये चूक केल्याचं राऊतांनी म्हटलंय।
ज्यात एकनाथ शिंदे दिघेंना विचारतात की राज ठाकरेंसारखा उमदा वारसदार डावलला गेला तेव्हा आवाज का नाही उठवला, शिवसैनिकांच्या मनातला वारसदार का नाही ओळखला. राज ठाकरेंसारखा झंझावात घोंगावत असताना संघटनेच्या किनारपट्टीवर हे कुठलं वादळ येऊन आदळलंय. त्यावर दिघे म्हणतात की काय चाललंय तुझ्या मनात, तुला नक्की काय करायचंय. आता या सीनवरून संजय राऊतांनी सिनेमा काल्पनिक आणि बोगस असल्याची टीका केली. सिनेमात दाखवलेल्या सीनमध्ये एकनाथ शिंदे राज ठाकरेंना डावलला गेलं तेव्हा आवाज का नाही उठवला असा सवाल दिघेंना करत आहेत. आनंद दिघेंचं निधन 2001 मध्ये झालं. उद्धव ठाकरेंना शिवसेना कार्याध्यक्ष म्हणून कमान 2003 मध्ये सोपवण्यात आली आणि राज ठाकरेंनी शिवसेना सोडली 2005 मध्ये. त्यामुळे दिघेंच्या हयातीत जे घडलंच नाही ते दाखवण्यात आल्याचं राऊतांचं म्हणणं आहे. दिघे साहेबांचं निधन 2001 साली झालं. राज ठाकरे यांनी पक्ष 2005 साली सोडला, आपल्याला माहीत असतं, बरोबर आहे. आता ज्यांनी पक्ष सोडला 2005ला त्यांच्याबाबत 2001 साली स्वर्गवासी झालेले दिघे साहेब बोलत आहेत. अत्यंत बोगस आणि बकवास सिनेमा आहे तो, काल्पनिक, याच्यावरती काल्पनिक गोष्टींवरती विश्वास ठेवून हे एक प्रकारे दिघे साहेबांचे चारित्र्य हनन केले. सिनेमा पहा, तो सीन काय आहे ते पहा, तो सीन काय आहे ते पहा, सिनेमा पहा, मग काय तुम्हाला प्रश्नच पडणार नाही. असं ज्यांनी सिनेमा पाहिला त्यातल्या कुणालाही हा प्रश्न पडला नाहीये. डोंट वरी. चित्रपट विरोधकांनी पाहिला तर विरोधकांनाही आवडेल, कारण ती दिघे साहेबांच्या हिंदुत्वाची, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट आहे आणि आम्ही सिनेमा बनवलाय. बाकी कुठल्याही देश आमचा तसं काही हे नाहीये. त्यामुळं डोंट वरी. सिनेमा पाहिला की हा प्रश्न पडणार नाही. सिनेमा जर पाहिला नाही तर तुम्हाला अनेक प्रश्न पडतील. सिनेमा पहा मग तो सीन काय आहे हे समजेल असं सिनेमाची पटकथा लिहिणारे प्रवीण तरडे म्हणतात. सिनेमात दाखवलेल्या गोष्टींचं ते समर्थन करतायत. अर्थात सिनेमातल्या सीनचा मुद्दा बाजूला ठेवला तरी सध्या शिरसाटांनी दिघेंच्या मृत्यूवरून केलेल्या दाव्यावरून राजकारण तापलंय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.